वेगळी. तसं शेअर मार्केटचं कसं आहे, की आपल्याकडे पैसा किती, त्याच्यातलं आपल्याकडे नॉलेज आहे का? आता त्या गोष्टी आपल्याला समजतात का? आपण कितपर्यंत आपल्या घरात खायला दाणं नाही. आपल्या घरातले डबे कुडकुड वाजतात शेंगदाण्याचे. घर गळतंय, पत्रा फाटेले, घरात कपडे नाही घालायला, आपली पॅन्ट फाटेले आणि ते शेअर मार्केटचं काहीतरी मोटिव्हेशनल ऐकायचं, त्याला काही उपयोग नाही. म्हणजे घरातले पैसे राब-राब राबतात, कष्ट करून आणतात आणि तुम्ही नालायकपणा करायचा, तो गेम खेळायचा. म्हणजे ह्या गोष्टीला मला असं वाटतं आता ते इतकं चालू आहे सर, गेम ते मोबाईल मला नावं मी तुमच्या ऑन स्क्रीन घेतो. हा त्याच्याबद्दल खूप तरुणांचा माझाच आक्रोश आहे. ते रम्मी, तुमचं ते ड्रीम ड्रीम 11 म्हणा किंवा ते रम्मी Circle. जंगली रमी हा हा आणि नुसती रमी. हो. म्हणजे चांगले चांगले सेलिब्रिटी त्याचं प्रमोशन करतात. मला वाईट वाटतं, कारण तुम्हाला कोणतरी आयडॉल मानतंय बरोबर. आणि तुम्ही जंगली रमी, तुम्हालाही कळतंय की बुवा जंगली रमी खेळणाऱ्याचं घर कसं आहे. त्याचं घर पत्र्याचं आहे, त्याचा स्लॅब गळतोय बरोबर. आणि जो गेम डिझाईन करतोय, जो गेमचा ओनर आहे, त्याचं घर जाऊन बघा एकदा कसं आहे. तो भारतात राहत बी नसन, ते तिकडे लंडन मध्ये. हा म्हणजे साहजिक आहे की बुवा गेम खेळून पैसे कमवता येत नाही आणि मिळणारही नाही. गेम खेळून कोण कशाला पैसे देईल, काय घेणं आहे कोणाला की तुम्ही मोठे व्हा म्हणून. तर हे बेसिक नॉलेज आपल्याला कळायला पाहिजे की जाहिरातीचं